चला आपण सन्मान करूया. दीपकजी पाटील सर गेले 4 रात्रीमध्ये खूप चांगलं काम त्यांचं आपण पाहिलंय आणि त्यांचा इथे सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. आणखी एक जबरदस्त पंच आमच्या द्वारकानाथजी चोरगे सर, त्यांचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला त्यानंतर द्वारकानाथजी चोरगे सर आपण सुद्धा या. एक जबरदस्त पंच आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. मी अक्षयाना विनंती करतोय आपण सन्मान करा. द्वारकानाथजी चोरगे सरांचा सन्मान. हॅलो. त्या दरम्यान शुभ सन्मान खरेदर केला जाईल ज्या वेळेस या क्रीडा नगरीमध्ये स्पर्धा घडतात, ज्या वेळेस खरं तर या विभागामध्ये अनेकदा ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केल्या जातात, नवीन समालोचकाला खरं तर संधी उपलब्ध केली जाते आणि ते खरं तर कुडावे गावातील आमचे सिनियर कॉमेंटेटर शेखर दादा पाटील यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. त्यांच्याशिवाय खरं तर कोणतीही स्पर्धा अपूर्ण आहे या शिरडोन नगरीमध्ये नव्हे तर मग करंजाडे असेल, मग उरण तालुक्यामध्ये देखील बरंच असेल आणि इथून मात्र शेखरदादा पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. सरपंच चषकाचा हे भव्य दिव्य पर्व परशा ग्रुप शिरडोन त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि इथून मात्र शेखरदादा पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. मायची उपदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन येते हा शुभ सन्मान. चला खेळपट्टीवर खेळू नका. शिरडोन प्रीमियर लीग देखील काही तासामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण खरं तर वळत आहोत बक्षीस वितरण सोहळ्याकडे. चॅम्पियन, रनरअप, रँक नंबर 3, रँक नंबर 4, रँक नंबर 5, वैयक्तिक पारितोषिक, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक अगदी आपल्याला पाहायला मिळते आणि मग या साऱ्या गोष्टी आणि तो बक्षीस वितरण सोहळा पार पडताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो. चला आपण हॅलो 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 हॅलो. चला ही स्पर्धा आपण पाहत आहे सरपंच ट्रॉफी 2026. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहिली आणि या स्पर्धेचा वर्ष पहिलं आणि पहिल्या वर्षामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आहे. आपण प्रथम वैयक्तिक पारितोषिक देणार आहोत आणि पहिलं वैयक्तिक पारितोषिक देण्यासाठी आपण विनंती करूया बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आणि हे नामांकन देण्यासाठी आपण सुधीरजी मुकादम आणि भूषण दादा म्हात्रे आपल्या दोघांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट भूषण दादा म्हात्रे आणि सुधीर दादा मुकादम आपण या. चला दिवस उजाडला बघा आणि एक चांगली ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळतं. बेस्ट फिल्डर चला बेस्ट फिल्डर आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपले मान्यवर इथे उपस्थित झालेत आणि खेळाडू आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. पारितोषिक जात आहे अजनबी ओवळे संघाकडे
अजित मुंगाजी ठरला या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आम्हाला जे पारितोषिक दिलंय बघा बेस्ट फिल्डर, जी बायसिकल आपण पाहताय आमची महेशजी म्हात्रे, कार्तिक 7878 ग्रुप मोह यांच्या माध्यमातून, आणि अजितला मिळतंय उत्कृष्ट फिल्डर. त्यानंतर पुढचा पारितोषिक असेल उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण विनंती करूया. मी शरदजी जळे आणि अनंताजी वाकडीकर या मान्यवरांना विनंती करतोय आपण या. आपल्या इथे शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. चला आपण सामनावीर बघा राहिलेत. सामनावीर राहिलेत सेमीफायनल आणि फायनल. प्रज्वल चला उत्कृष्ट गोलंदाज. तीन षटक, 5 सफलता आणि नाव आहे मोर पळसपेटी केतन भागात. चला केतन या. उत्कृष्ट गोलंदाज आणि जी आम्हाला सायकल दिली उत्कृष्ट गोलंदाजी भार्गव ट्रान्सपोर्ट कल्पेश भोई लक्ष्मण भोईर यांच्या माध्यमातून दिलेली आहे. चला त्यानंतर पुढचा पारितोषिक असेल चला त्यानंतर पुढचं पारितोषिक असेल वैयक्तिक उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण विनंती करूया जयजी मुकादम, जगदीशजी मुकादम या दोघांना मी विनंती करतोय आपण यायचं बघा. जयजी मुकादम आणि जगदीश मुकादम, जय मल्हार हॉटेल. अठ्ठावीस बॉल 64 धावा, 2 विकेट. परंतु हे पारितोषिक आम्हाला दिलंय उत्कृष्ट फलंदाज. जी सायकल आम्हाला दिली आहे ती 7 जले 7 ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून तब्बल 74 पॉइंट्स ना बॅट्समॅन साठी नाव आहे भूमी 11 आई रायबादेवी रावे संज्ञा ओमकार पाटील.
चला सेमीफायनल आणि त्या सामन्याचा सामनावीर चला एक सामनावीर बॅलन्स. चला आपण जाऊया सांघिक पारितोषिक आणि फिफ्थ प्राइज 5वा क्रमांक आणि ही ट्रॉफी आम्हाला दिली ती आमची सचिन दादा पवार यांच्या माध्यमातून. रोख रक्कम मॅन ऑफ द मॅच अजित मुंगाजी, मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. चला या कोणीतरी या. त्यानंतर 5वं पारितोषिक असेल बघा या स्पर्धेमधील. रोख रक्कम 20,000 आणि उत्कृष्ट ट्रॉफी दिली जाईल. टीम नेम मौर्य इलेव्हन पळसपे संघ. चला या पळसपे टीम. मी सचिन दादा पवार यांना विनंती करतोय आपण या, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. चला सचिन दादा पवार आमचे सचिन दादा पवार. चला आपण फिफ्थ प्राइज. चला या पळसपे टीम मौर्य इलेव्हन पळसपे. रोख रक्कम 20 आणि दिलेली ट्रॉफी आमचे सचिन भाई पवार यांच्या माध्यमातून. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक आणि देण्यासाठी सचिनभाई पवार, त्यानंतर भूषणदादा म्हात्रे, अनंत महाडिक या आपण. रोख रक्कम 20,000 आणि ट्रॉफी दिली जाईल. संघ ठरला या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक जय हनुमान करंजाडे संघ. चला या करंजाडे टीम चतुर्थ क्रमांकावर थांबावं लागलंय. चतुर्थ क्रमांक चतुर्थ प्राइज आपण पाहत आहे आणि इथं दिलं जात आहे ते म्हणजे करंजाडे संघाला. त्यानंतर पुढचं पारितोषिक असेल बघा थर्ड प्राइज तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहत आहे देण्यासाठी भरतजी भोईर साहेबांना विनंती करतोय. जयजी मुकादम, जगदीशजी मुकादम या आपण. रोख रक्कम अभी 30,000 रुपये आणि
उत्कृष्ट ट्रॉफी आमचे रुपेश पारदी आलेत. तृतीय क्रमांक गावदेवी सांगुर्ली संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा हकदार. चला तृतीय क्रमांक आपण देतोय टीम सांगुर्ली संघाला. त्यानंतर जाऊया आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन. सेकंड प्राइज द्वितीय क्रमांक. मी हे नामांकन देण्यासाठी विनंती करतोय सतीश दादा वाकडीकर, ऋषिकेश भोईर, सागर दादा भोईर आणि सुधीर दादा मुकादम. या आपण सेकंड प्राइज असेल आणि आमचे सचिन भाई पवार असतील. सेकंड प्राइज रक्कम आपण पाहता अभि 60,000 रुपये आणि संघ आहे भूमी 11 आई रायबादेवी रावे संघ. रावे संघ ठरला या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांक. त्यांना हे बक्षीस दिलं जात आहे. चला आणि त्यानंतर असेल वैयक्तिक पारितोषिक. सर्वात मोठं पारितोषिक या स्पर्धेमधील मालिकावीर, या स्पर्धेमधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज जी इलेक्ट्रिक स्कूटी आपण पाहताय ज्यांनी आम्हाला दिली आहे ते आमचे ऋषिकेश भोईर. त्यांच्या सौभाग्यवती शिरडोन ग्रामपंचायतीच्या सरपंच साहेब आहेत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आमचे ऋषिकेशजी भोईर आणि सतीश दादा वाकडीकर यांना विनंती करतोय आणि आमचे सचिन भाई आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. त्यानंतर आमचे सागरबाई असतील, आपण सुद्धा या. मालिकावीर परशा ग्रुप शिरडोन पुरस्कृत सरपंच चषक आणि या सरपंच चषकाचा अगदी मालिकेवर ठरलेला खेळाडू आपण पाहताय ज्यानं या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त खेळ केलाय. मॅन ऑफ द सिरीज सीझन 1 सरपंच ट्रॉफी 31 बॉल 89 रन्स 89. आणि त्यानंतर नाव आहे जय हनुमान करंजाडे संघाचा प्रतीक जाधव ठरलाय या स्पर्धेमधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर. आज पुन्हा एकदा स्वप्न इथे साकार होताना पाहायला मिळत आहे. याच्या आधी सुद्धा त्याला बाईक मिळाली होती आणि आज ही इलेक्ट्रिक स्कूटी आपण पाहताय आमचे सर्व मान्यवर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय हे पारितोषिक. मालिकावीर ठरलाय. प्रतीक काय म्हणाल? अगदी आपण पाहताय चला आपण जाऊया प्रतीककडे. प्रतीक आणखी एक वेळा तुझं स्वप्न साकार झालंय, कसं वाटतंय? छान वाटतंय. ज्या दिवशी पहिल्याच दिवशी 89 रन्स म्हणजे विदाउट बॉलिंग, त्यानंतर 3 दिवस आणखी स्पर्धा, ई गट सुद्धा होता, मॅचेस होत्या, कसं मनात धडधड होती का की एखादा खेळाडू पुढे जाईल किंवा रन्स या साऱ्या गोष्टी? कारण आज कसं झालंय क्रिकेट फास्ट झालंय, प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन असतं. काय म्हणशील, काय होतं मनामध्ये की तुलाच मिळेल की अजून कोणाला मिळेल, असं काही होतं का? नाही, असं तर काही नव्हतं. मी खेळलेलो, पण नंतर शेवटी ज्याच्या नशिबात असते त्यालाच भेटते ती.
नक्कीच. आणि एकंदरीत काय सांगशील, थोडंसं आपण पाहिलं तर परफॉर्मन्स अगदी सुपर फायच्या मॅचमध्ये थोडासा लडखडला. आणि मग धावसंख्या आपण पाहिली, विनायक पोपट यांच्याकडून 1000 रुपये दिले जात आहेत आमच्या प्रतीक याला. अगदी पाहिलं ना प्रतीक, तर थोडासा लडखडला खेळ पाहायला मिळाला. काय सांगशील एकंदरीत, थोडंसं बॅटिंग झाली नाही धावा, परंतु सनी कैकड्यांची गोलंदाजी सुरेख सुरू होती, परंतु अजित जसा आला त्यानंतर तो सामन्यावर पकड त्याने निर्माण केलं. काय सांगाल? मॅच फर्स्ट ओव्हरपर्यंत आम्ही डॉमिनेट करत होतो, पण जसे माझी विकेट गेली आणि थोडी बॅटिंग कोलॅप्स झाली आमची, रन्स कमी झाले बोर्डवर, त्याच्यामुळे आम्ही हारलो ती मॅच. पण आम्ही नेक्स्ट टुर्नामेंट नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करू. आणि मी माझ्या टीमचं धन्यवाद करील, माझ्या मामाचं करील, आणि गावातली जी मुलं आहेत मला बॉल टाकतात नेट्समध्ये, त्यांचं धन्यवाद करील. त्यांच्या सपोर्टशिवाय हे साध्य होऊ शकत नव्हतं. सो धन्यवाद सगळ्यांना, सगळ्या टीममेट्सला पण आणि सपोर्टर्सला पण. आयोजकांबद्दल काय सांगशील? वर्ष पहिलं परशा ग्रुप सर्व आमचे शर्यत शौकीन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे अगदी स्पर्धा. आपण काय सांगाल? आणि विनायकजी पोपट यांच्या माध्यमातून आमच्यासाठी सुद्धा पारितोषिक आलंय, अगदी त्यांचा मी हार्दिक स्वागत, खूप सारं प्रेम राहिलंय. परंतु काय सांगाल आपण एकंदरीत या स्पर्धेबद्दल? वर्षा ग्रुपचं पहिले तर मी धन्यवाद करतो आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल. आणि आयोजन खरंच टॉपचं आयोजन होतं. आता आम्ही जवळजवळ हर वीकेंड नाईट टुर्नामेंट खेळतो, पण प्रॉपर जो उजेड आणि टुर्नामेंटची पूर्ण मॅनेजमेंट अप्रतिम होती. आणि मी खरंच सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी पण शुभेच्छा देतो की अशी टुर्नामेंट भरवा, आमच्यासारख्या नवोदित खेळाडूंना अशी संधी मिळू दे. येस, थँक्यू. ये होते मालिकावीर सरपंच ट्रॉफी, आणि त्या ट्रॉफी मधील मालिकावीर ठरलेले अगदी आपण पाहताय प्रतीक जाधव. कॉंग्रॅच्युलेशन अगदी प्रतीक आणि टीम. चला, त्यानंतर चॅम्पियन इज द चॅम्पियन या स्पर्धेमध्ये ज्यांचा खेळ सुपर राहिला, सुपर फॉर्म आणि सुपर खेळ, ज्यांच्या अगदी या गोलंदाजी बॅटिंग या साऱ्या गोष्टी अगदी जुळून आल्या, आणि तो संघ आहे अजनबी ओळे संघ. क्रिकेटची पंढरी म्हटलं तर ओळे गाव, आणि त्यानंतर या ओळे गावामध्ये आज मात्र ही सरपंच ट्रॉफी ही जाणाऱ्या चॅम्पियन इज द चॅम्पियन, आणि तो संघ आहे अजनबी ओळे संघ. रोख रक्कम तब्बल 1,20,000. चला सर्व मान्यवर या, सर्व मान्यवर आमचे, चला सर्व मान्यवर आपण या, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. जगदीश शेठ आपण सुद्धा या. हो जगदीश दादा घ्या, थोडं क्रॉस व्हा, समोर कॅमेरा आहे. चला, चॅम्पियन ठरलाय अजनबी ओळे संघ. चला, इथून पुन्हा एकदा सर्व टीमचं, सर्व आयोजकांचं, ज्यांनी ज्यांनी आम्हाला सरळ हाताने मदत केली त्या सर्वांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. आणि सरपंच ट्रॉफी स्पर्धा इथे संपली असं आपण सांगूया. येस, धन्यवाद. सर्वांनी सुखरूप घरी जा. धन्यवाद.